दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, आज वसुबारस, दुभत्या जनावरांचं कौतुक करायचा दिवस, दिवाळीची सुरुवात, सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। नाशकात रामकुंडावर वाद पेटला, नाशिक महानगरपालिकेची तोडक कारवाई वादात, वस्त्र अंतर्गृहाच्या तोडकामादरम्यान दत्त मंदिराचं नुकसान। धनंजय मुंडे ओबीसींच्या मेळाव्यात, हैदराबाद गॅझेट विरोधात मांडणार भूमिका। स्वदेशी तेजस वायुदलाच्या ताफ्यात, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते तेजस विमानाचं राष्ट्रार्पण, अखेर भारतीय बनावटीचं तेजस आज आकाशात। पुण्यात जैन समाज आक्रमक, जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा बेकायदेशीरपणे विकली, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। मुंबई भोंगेमुक्त करून दाखवली, किरीट सोमय्या यांनी लिहिलं पुस्तक, मंत्री शेलार यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन। छत्तीसगडमध्ये 200 माओवाद्यांचं समर्पण, जगदलपूरमध्ये नक्षलविरोधी कारवाईला मोठं यश। नवी मुंबईत मनसैनिकांकडून नाभिकाला मारहाण, नाभिकानं कर्मचारी महिलेशी असभ्य वर्तन केल्याचा मनसेचा आरोप। स्टॅलिन भारत विरोधी वागू नका, मोदी शहा यांच्याशी भांडताय तर भाषेवर राग का काढता, उद्धव ठाकरेंनी हिंदी विरोधक तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याला सुनावलं। शेतकऱ्यांच्या वेदनेशी पवार सहमत, यंदा शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाची नाही असं वक्तव्य। पवारांची काळी दिवाळी हे ढोंग, महाराष्ट्र भाजपा केशव उपाध्ये यांची टीका। हैदराबाद गॅझेट स्थगिती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, ओबीसी संघटनांनी केलेल्या याचिकेवर होणार युक्तिवाद। भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन, वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। राहुल गांधी उत्तर प्रदेशातील फतेहपूर दौऱ्यावर, हरिओम वाल्मिकीच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी दौरा। आगाऊ समर्थकामुळे एकनाथ शिंदेंची चिडचिड, स्वबळाचा दावा करणाऱ्या समर्थकाला झापलं, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। दीपावलीच्या उत्सवासाठी अयोध्या सजू लागली, प्रशासनाकडून नियोजन आणि आखणी, दीपावलीच्या निमित्तानं रोषणाईसाठी विशेष तयारी। हत्ती घुसला घरात, वन खात्याकडून हत्ती जेरबंद, कोइंबतूर जिल्ह्यात वन खात्याकडून कारवाई। ठाण्यात राष्ट्रवादीलाही स्वबळाचे डोहाळे, ठाण्यात राष्ट्रवादीच्या मर्जीतला महापौर बसवायची तयारी, राष्ट्रवादी पक्ष नेता नजीब मुल्ला यांचं वक्तव्य।